आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। शाळा प्रारंभासाठी केंद्र सरकारकडे अहवाल, मंत्रिमंडळ ठरले, शपथविधीचे वेध लागले। एडीजीपी उमेश कुमार यांनी कोगनोळी सीमा तपासणी नाक्याला दिली भेट। सीबीएसई बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर। सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी। मंगाई यात्रा रद्द तरी देखील भाविकांचा उत्साह कायम। राज्य रयत संघातर्फे निवेदन सादर। श्री गणपती मूर्तीचे बेळगावात आगमन। वाढदिवसाच्या रकमेतून दिगंबर कांबळे यांची पूरग्रस्तांना मदत। तिरंगा कॉलनीतील रहिवाशांचे मनपा आयुक्तांना निवेदन। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8884388863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। भारतात गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनानं थैमान घातलंय, त्यामुळे सरकारने शाळा महाविद्यालये बंद ठेवली आहेत। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असलेल्या भागात शाळा उघडण्याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी तिथल्या स्थानिक प्रशासनाला सरकारने दिली आहे। शाळा उघडण्यात याव्यात की नको याबाबत भारताच्या प्रमुख विषाणूशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ प्राध्यापिका गगनदीप कांग यांनी भाष्य केलं आहे। त्यांच्या मते 1.5 वर्षाहून अधिक काळ बंद ठेवल्यानंतर शाळा उघडण्याची ही योग्य वेळ आहे। इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय। देशात लहान मुलांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरवण्याचं काम हाती घेण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली। लहान मुलांच्या लसीकरणाला मंजुरी देण्यात आल्यानंतर ज्या मुलांना काही आजार असतील त्यांना लसीकरणात प्राधान्य द्यायला पाहिजे। कोणत्याही प्रकारचे आजार किंवा व्याधी असलेल्या मुलांबद्दल माहिती गोळा करा आणि त्यांचं लसीकरण सर्वात आधी करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे। मंत्रिमंडळ ठरले, शपथविधीचे वेध लागले। सोमवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीनंतर कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब करण्यात आला। पहिल्या टप्प्यात 20 जणांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। मंगळवारी यादी जाहीर केली जाणार असून बुधवारी शपथविधी होणार आहे। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही याद्यांसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेतली। यांच्यासोबत केंद्रीय कायदा मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील हे होते। सुमारे 2 तास त्यांच्यात चर्चा सुरू होती। प्रत्येक नाव निश्चित करताना आमदारांची पार्श्वभूमी, पक्षासाठी दिलेले योगदान, पारदर्शक व्यवहार, स्वच्छ राजकारणी अशा विविध निकषांवर चर्चा करण्यात आली। त्यानंतरच नावांवर शिक्कामोर्तब झाले। बोम्मई यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 2 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्ली दौरा केला होता, पण त्यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची भेट होऊ शकली नव्हती। त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली। त्यानंतर पुन्हा एकदा फेरीतील चर्चा करून मंत्रिमंडळ विस्तार करण्याची सूचना श्रेष्ठींनी बोम्मई यांना दिली होती। त्यानुसार सोमवारी ते दिल्लीला रवाना झाले। इच्छुकांचे दिल्लीत मंत्रिपद मिळविण्यासाठी सुमारे डझनभर इच्छुक आमदार नवी दिल्लीत ठाण मांडून आहेत। एडीजीपी उमेश कुमार यांनी कोगनोळी सीमा तपासणी नाक्याला दिली भेट। कर्नाटक राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक उमेश कुमार यांनी पुणे बेंगळूर महामार्गावरील कोगनोळी तालुका निपाणी येथील सीमा तपासणी नाक्याला भेट दिली। तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या तपासणी कामाची पाहणी केली। त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी MJ हिरेमठ, पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी, प्रांताधिकारी युकेश कुमार, उपअधीक्षक मनोज कुमार नायक हजर होते। शेजारी महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने दिनांक 31 जुलै पासून
कर्नाटक सरकारच्या नव्या मार्गसूचीनुसार फक्त RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह असलेल्या वाहनधारकांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे, याची त्यांनी पाहणी केली। यावेळी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की येथील कामकाज व्यवस्थित सुरू असून याबाबतची प्रत्येक अपडेट्स आपण दररोज घेत असून RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट तपासले जात आहेत। या प्रसंगी तहसीलदार डॉक्टर मोहन भिस्मे, THO विठ्ठल शिंदे, निपाणी CPI संगमेश शिवयोगी आदी पोलीस प्रशासनातील कर्मचारी उपस्थित होते। CBSE बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर। केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा 10वीचा निकाल आज जाहीर झाला आहे। दुपारी 12 वाजता हा निकाल जाहीर करण्यात आला। सुप्रीम कोर्टात CBSEने 31 जुलैपूर्वी निकाल जाहीर करण्याची घोषणा केली होती। दरम्यान 30 जुलैला 12वीचा निकाल जाहीर करण्यात आला होता। त्यानंतर 10वीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली होती। त्यानुसार आज दुपारी 12 वाजता निकाल जाहीर करण्यात आला आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 10वीचा निकाल हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम परीक्षांपैकी एक म्हणून घोषित करण्यात आला आहे, कारण जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे। CBSEचे 10वीचे 99.4% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। 10वीच्या 20 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत। परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे त्यांच्या वर्षभराच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन केले गेले आहे, ज्यात प्रॅक्टिकल, युनिट टेस्ट, प्री बोर्ड, मिड टर्म यांचा समावेश आहे। पहिल्यांदाच बोर्ड परीक्षेशिवाय 10वीचे निकाल जाहीर करत आहे, त्यामुळे निकालाची टक्केवारी वाढली आहे। सफाई कामगारांची नियुक्ती करण्याची मागणी। सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना निश्चित वेतन श्रेणी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस यांच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की हंगामी सफाई कर्मचाऱ्यांची नव्याने नियुक्ती होणे गरजेचे आहे। यापूर्वी मनपामध्ये हंगामी तत्वावर काम केलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतीही सेवा सुरक्षा आणि सुविधा देण्यात आलेली नाही। त्याचप्रमाणे सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आलेली नाही। याची दखल घेऊन नव्याने नियुक्ती करताना ती कायमस्वरूपी करावी आणि सुविधा द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली। सदर निवेदन संघटनेचे अध्यक्ष काशीराम चव्हाण यांच्यासह मुरली चव्हाण, PL राजपूत आणि इतर सदस्यांनी दिले। सर, माझं नाव काशीराम चव्हाण। जय भीम सर्वांना। आज इथं आम्ही DC साहेबाला भेटायला आलो, कारण म्हटलं तर आमचे सफाई कर्मचारीचं कॉर्पोरेशनमध्ये 25, 28, 30 वर्ष व्हायला आलं आहे। आत्तापर्यंत टेम्पररी रोल ओव्हर आहे। त्यांनी अर्धीच्या जास्ती त्यांनी मरून गेले। त्यांना जे कंपन्सेशन मिळायचं होतं ते काही पण मिळालं नाही आणि आता 2-4 वर्षामध्ये सर्व ते पण रिटायर होऊन जातात, ते पण मरून जातात, त्यांना काही पण मिळत नाही। त्या कंपन्सेशनला नोकरी मिळत आहे, नाही तर त्यांचं जे काही रिटायर झालं ते पेन्शन वगैरे काही पण मिळत नाही। आता 25 वर्षापासून आम्ही फाईट करायला त्या लोकांना परमनंट करा साहेब म्हणून। आत्तापर्यंत कोणी पण परमनंट केलेलं नाही। आणि क्वार्टर्सचं पण जे सफाई कर्मचारी क्वार्टर्स ह्या लोकांना मिळायला पाहिजे। त्याने ऑलरेडी त्याने नोकरी एवढं घाण याच्यामध्ये काम करून गेलेले, त्याने रिटायर होऊन गेले, मेलेले लोक आहेत त्याने। तर त्यांना पण मिळायची आमची मागणी DC साहेबाला आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटकाला पण आहे। मंगाई यात्रा रद्द तरी देखील भाविकांचा उत्साह कायम। वडगावची ग्रामदेवता, नवसाला पावणारी देवी आणि पावसाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मंगाई देवीची यात्रा कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्याचा निर्णय झाला आहे। मात्र सर्व धार्मिक कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार मंगळवारी यात्रा उत्सवाला प्रारंभ झाला आहे। धार्मिक विधी आयोजन करून देवस्थान समितीने मरगाई देवीची यात्रा यशस्वी केली आहे। मात्र भाविकांचा गर्दीचा ओघ या ठिकाणी दिसून आलेला आहे। शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या मंगाई देवीला वार पाळून गारहाणे घालण्यात येतात। 3 ऑगस्ट रोजी श्री मंगाई देवीची यात्रा पारंपरिक पद्धतीने साधेपणाने आणि गर्दी टाळून साजरी करण्याचा निर्णय पंच मंडळीने घेतला आहे। कोरोनाच्या संकटात शेतकरी आणि विणकरांची यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगाई देवीची यावर्षीची यात्रा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय पंच मंडळीने घेतलाय। मंगाई देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस जरी मंगळवार असला तरी आठवडाभर या ठिकाणी यात्रोत्सव सुरू असतो। यात्रेनिमित्त देवीच्या हद्दीतील भागात वार पाळण्यात येत असून वारदिनी कुमारिकांच्या वतीने देवीच्या हद्दीतील मंदिरात पूजन केले जाते। शेकडो कुमारिका या कार्यक्रमात भाग घेत असतात। या यात्रेस हमखास पाऊस असतोच, तरीही भर पावसातही हजारो देवी भक्तांची दर्शनासाठी रीघ लागलेली असते। दरवर्षी लाखो लोकांची गर्दी होणाऱ्या मंगाई देवीच्या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होत असते।
राज्य रयत संघातर्फे निवेदन सादर। 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करताना शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विशेष गुण देण्यात यावे अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघातर्फे करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की ग्रामीण भागातील शेतकरी, मागास आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना यावर्षी अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे। नव्याने अंमलात आलेल्या ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेत समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। याची दखल घेऊन या घटकातील विद्यार्थ्यांना विशेष गुण बहाल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। श्री गणपती मूर्तींचे बेळगावात आगमन। शहर आणि परिसराला आता गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले आहेत, त्यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होत आहे। त्याचप्रमाणे उत्सवाच्या तयारीला देखील वेग येत आहे। याचेच चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे। 1 महिन्यावर आलेल्या गणेश उत्सवासाठी शहरातील विविध ठिकाणी गणेश मूर्तिकारांनी आपल्या दुकानात आणून ठेवल्या आहेत। श्री गणपती मूर्तींचे विविध स्वरूपात आकर्षक मूर्ती हजर झाल्या आहेत। यामध्ये विठोबा, ज्योतिबा, विष्णू, राम अशा विविध देवांच्या स्वरूपात असलेल्या गणपती मूर्तींचे शहरात आगमन झाले आहे। या मूर्ती कोल्हापूर, मुंबई आणि पुणे, सावंतवाडी मार्गाने मूर्तिकारांनी बेळगावात आणल्या आहेत। गणेश भक्तांना आतापासूनच बुकिंग सोयीचे व्हावे यासाठी विक्रेत्यांचा प्रयत्न आहे, त्यामुळे सध्या या मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत। वाढदिवसाच्या रकमेतून दिगंबर कांबळे यांची पूरग्रस्तांना मदत। बोरगाव तालुका निपाणी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक दिगंबर कांबळे यांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला बगल देऊन याच रकमेतून पूरग्रस्त आणि 100 गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आणि वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे। बोरगाव येथील दिगंबर कांबळे नेहमीच समाजकार्यात एक पाऊल पुढे आहेत। अनेकांच्या मदतीसाठी धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत। चालू वर्षी पूरजन्य आणि कोरोना परिस्थिती असल्यामुळे अनेक गरीब कुटुंबांची हेळसांड झाली आहे। हे जाणून कांबळे यांनी यंदाचा आपला वाढदिवस समाज उपयोगी व्हावा म्हणून गरजू कुटुंबांना विविध साहित्याचे किट युवा नेते उत्तम पाटील, संतोष नवले, दिगंबर कांबळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक अजित कांबळे यांनी केले। त्यानंतर उत्तम पाटील आणि दिगंबर कांबळे यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा केला। तिरंगा कॉलनीतील रहिवाशांचे मनपा आयुक्तांना निवेदन। शहरातील तिरंगा कॉलनी भागात नाला तुंबून येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत। मनपा यंत्रणेने याची गंभीर दखल घ्यावी आणि समस्यांचे त्वरित निवारण करावे अशी मागणी येथील रहिवासी वर्गाने केली आहे। या मागणीचे निवेदन मनपा आयुक्तांच्या नावे सादर करण्यात आले। आयमीम पक्षाच्या वतीने सदर निवेदन देण्यात आले। यावेळी मोहम्मद झैन डोनी, इम्रान पिरजादे, शाहरुख पटेल, शाहिद खान पठान आदि उपस्थित होते। जो पानी का तकलीफ, बारिश की वजह से जो तकलीफ लोगों को झेलना पड़ रहा है वीरभद्र नगर, उज्जवल नगर, तिरंगा कॉलोनी, अमन नगर में, वो मसला चल रहा है वो एक नाले की वजह से, जिसका काम कुछ गुजरे 3 सालों से आधे में रुका हुआ है। उसी के लिए हम लोग यहाँ पर आज कॉरपोरेशन कमिश्नर के पास आए हैं कि वो उस काम को देखें और उस काम को पूरा करें, जल्द अज जल्द पूरा करें कि आने वाले साल ऐसे किसी मुसीबत का सामना आम लोगों को ना करना पड़े। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल,
कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। कंगराळी खुर्द येथे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याने मोठी झुंबड उडाली। गाव मोठे असून अजून बरेच लोक लसीविना असल्याने योग्य नियोजन करणे गरजेचे असून एकूण 450 नागरिकांना लस देण्यात आली आहे। बेळगाव लोकसभा खासदार मंगल आंगडी यांच्या पुढाकाराने गावात लस मिळेल असा संदेश ग्रामपंचायत सदस्य कल्लाप्पा पाटील यांनी टाकला। त्यानुसार सकाळी 9च्या अगोदर पासून लोकांनी रांगा लावल्या। गावात अद्याप 8000 पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण व्हायचे असल्याने एकच गर्दी उसळली। ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील आणि अन्य सदस्य जातीने उपस्थित राहून लोकांना अंतर राखून उभे राहण्यास सांगत होते, पण लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, कारण काही मंडळी ओळखीचा गैरफायदा घेऊन आपल्या नातेवाईकांना आत सोडत होती। यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी ही भेट देऊन गर्दी टाळण्याचे आवाहन केले। शेवटी ग्रामपंचायत सदस्य आणि काही नागरिक आक्रमक झाले आणि त्यानंतर योग्य प्रकारे लसीकरण सुरू झाले। पहिला डोस 300 लोकांना तर दुसरा डोस 150 लोकांना देण्यात आला। युवा समितीच्या पत्र मोहिमेस सर्वत्र पाठिंबा। खानापूर तालुक्यात हलगा आणि हलशी गावातून झाली पत्र मोहिमेची सुरुवात। या मोहिमेला हलगा गावातून जाहीर पाठिंबा असून जास्तीत जास्त पंतप्रधानांना पत्रे पोहोचतील असे आम्ही प्रयत्न करू। यावेळी हलगा ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य नागेशी फटाण, नागेंद्र जाधव, अप्पाण्णा इश्राण, विजय इश्राण, रवळू फटाण, रुद्रापा इश्राण, नामदेव फटाण, रामू फटाण, ब्रह्मानंद फटाण, परशुराम खजूरकर आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, सोशल मीडिया प्रमुख ज्ञानेश्वर सनदी, APMCचे उपाध्यक्ष मारुती गुरव, करंबळ ग्रामपंचायत सदस्य विलास बेरडे, राजू पाटील, नंदगड आणि इतर उपस्थित होते। कौटुंबिक हिंसाचार प्रकरणे लोक अदालतीत निकाली काढण्याची सूचना। कौटुंबिक हिंसाचारातून महिलांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या कायद्याअंतर्गत 2007 ते 2021 पर्यंत दाखल झालेल्या एकूण प्रकरणांपैकी निकालापेक्षा प्रलंबित प्रकरणांची संख्याच अधिक आहे। अशी प्रकरणे लोक अदालतीच्या माध्यमातून निकालात काढावीत अशी सूचना जिल्हाधिकारी MJ हिरेमठ यांनी केली आहे। कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, सखी बालविवाह, पोषण अभियान, मातृवंदना योजनेची अंमलबजावणी आदींविषयी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आढावा बैठक झाली। कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे लोक अदालतीच्या माध्यमातून निकालात काढावीत, यासाठी संबंधितांना मार्गदर्शन द्यावे, त्यांच्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करून द्यावी अशी सूचना शिशु विकास योजना अधिकाऱ्यांना केली। 251 प्रकरणांपैकी 142 प्रकरणे प्रलंबित आहेत। कौटुंबिक हिंसाचार प्रकरणांच्या सुनावणीसाठी कायदा प्राधिकरणांकडून नियुक्त करण्यात आलेले वकील हजर होतील, यासाठी जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाला पत्र पाठविण्यात येणार आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली। सौंदत्ती तालुक्यातील उगरगोळ ग्रामस्थांचे निवेदन। सौंदत्ती तालुक्यातील उगरगोळ ग्रामपंचायत कक्षेतील गायरान जमीन सुरक्षित ठेवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तसेच या जमिनीची सर्व कागदपत्रे अधिकृतरित्या उपलब्ध करावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली। या मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। यावेळी ग्रामस्थ प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते। सौंदत्ती येथे रेणुका देवस्थानाला येणाऱ्या भक्तांच्या सुविधांसाठी सदर जमिनीच्या परिसराची सुरक्षितता आवश्यक आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष पुरवावे अशी मागणी करण्यात आली। जितोतर्फे 400 रोपांची लागवड। जितोच्या बेळगाव शाखेतर्फे हलग्याजवळील महावीर गो शाळेनजीक 400 रोपे लावण्यात आली। प्रमुख पाहुणे म्हणून RFO प्रशांत जैन उपस्थित होते। जितो लेडीज विंगच्या अध्यक्षा अरुणा शहा यांनी उपस्थितांना रोप लावण्याचे महत्त्व स्पष्ट केले। जितोचे चेअरमन सुनील कटारिया यांनी यावेळी विचार व्यक्त केले। महावीर गोशाळेचे अध्यक्ष जब्बार चंदजी यांनी या उपक्रमाबद्दल संस्थेचे अभिनंदन केले। सध्या या गोशाळेत 110 गायी आणि बैल असून काही घोड्यांची सुद्धा गोशाळे
तत्परतेने काळजी घेतली आहे असे सांगितले। प्रशांत जैन यांनी किमान 2 वर्षे प्रत्येक रोपांची काळजी घेतली पाहिजे असे स्पष्ट केले। या कार्यक्रमाचे संयोजक महेंद्र कुमार परमार यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले। स्मार्ट सिटीची कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी। स्मार्ट सिटीची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत। पूर्ण होणारी कामे देखील निकृष्ट दर्जाची आहेत। बरीच कामे रखडली आहेत। 5 वर्ष झाली तरी अजून कामे पूर्ण झाली नाहीत। त्यामुळे अनेकांचे जीव या कामांमुळे जात आहेत। तेव्हा येत्या 6 महिन्यात ही सर्व कामे पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दिला आहे। सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांना देण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट अण्णासाहेब घोरपडे, ॲडव्होकेट NR लातूर, ॲडव्होकेट सुभाष मोदगेकर, ॲडव्होकेट BP जेवणी, ॲडव्होकेट शरद देसाई, ॲडव्होकेट RL नलवडे, ॲडव्होकेट MB बोंदे, ॲडव्होकेट मारुती कामनाचे, ॲडव्होकेट VI महंत शेट्टी, ॲडव्होकेट बसय्या हिरेमठ, ॲडव्होकेट GD भाविकट्टी, ॲडव्होकेट मोहन नंदी उपस्थित होते। युवकांना जीवनदान देणाऱ्यांचा किरण जाधव यांनी केला सन्मान। वाहत्या पाण्यात बुडणाऱ्या इस्माचे प्राण वाचविणाऱ्या ॲनिमल फीडर्स ग्रुपचे सदस्य श्री कार्लेकर यांचा विमल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भाजप युवा नेते किरण जाधव यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। मागील आठवड्यात झालेल्या संततधारेमुळे नदी नाले ओसंडून वाहत होते, शेती शिवारे तुडुंब भरली होती, रस्त्यावरूनही पाणी वाहत होते। अशा परिस्थितीत 23 जुलै रोजी एक व्यक्ती धामणे रोडवर नाल्याच्या ओसंडून वाहणाऱ्या पाण्यातून वाहून जात होता। यावेळी ॲनिमल फीडर्स ग्रुपचे सदस्य श्री कार्लेकर आपल्या सहकाऱ्यांसमवेत जात होते। त्यांनी त्या व्यक्तीला वाहून जाताना पाहिले आणि क्षणाचाही विचार न करता कार्लेकर आणि सहकाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वाहत्या पाण्यात पटापट उड्या घेऊन गटांगळ्या खात वाहून जाणाऱ्या इस्मास पाण्याबाहेर काढले। कार्लेकर आणि सहकाऱ्यांच्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे बुडणाऱ्या इस्माचे प्राण वाचले। त्यांच्या या धाडसी वृत्तीचे कौतुक करीत किरण जाधव यांनी कार्लेकर आणि सहकाऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। कार्लेकर यांची आपण शौर्य पदकासाठी शिफारस केल्याचे यावेळी किरण जाधव यांनी सांगितले। संगीत गुरुवर्य शंकर मुदगेकर यांचा शिष्यगणांकडून सपत्नीक सत्कार। कंगराळी खुर्द येथील दीपा तबला वादन विद्यालयाचे संस्थापक गुरुवर्य शंकर मुदगेकर यांचा त्यांच्या शिष्यगणांच्या वतीने सपत्नीक सत्कार केला। त्यांचे शिष्यगण बेळगाव, खानापूर, चंदगड, गोकाक तालुक्यात असून मागच्या आठवड्यात महापुरामुळे गुरुपौर्णिमे दिवशी कार्यक्रम घेता आला नाही। त्यामुळे विठ्ठल रखुमाई मंदिरात झालेल्या कार्यक्रमात श्री श्यामसुंदर दास, गुरुनाथ किरमटे, दुर्गू खांडेकर, नितीश चौगुले, हेमलता पाटील, शोभा चांदीकर यांनी विविध प्रतिमेचे पूजन केले। त्यानंतर शिष्यांनी संगीत गुरु शंकर मुदगेकर यांचा सौभाग्यश्री मुदगेकर सहपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पहार, भेटवस्तू देऊन सत्कार केला। 7 ऑगस्ट रोजी खानापुरात लोक अदालत। खानापूर शहरातील न्यायालयात येत्या 7 ऑगस्ट रोजी विशेष लोक अदालत तर 13 ऑगस्ट रोजी मेगा लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे। तेव्हा तालुक्यातील विविध संघ संस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। खानापूर तालुक्यातील विविध सहकारी संघ संस्थांनी न्यायालयात कर्ज वसुली, चेक बाउन्स असे अनेक दावे दाखल करण्यात आले आहे। तेव्हा लोक अदालतमध्ये हे दावे तडजोडीने सोडविण्याची संधी मिळणार आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी खानापूर न्यायालयात सोमवार दिनांक 2 रोजी दावा दाखल केलेल्या सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली। या बैठकीत खानापूर न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश मुरली मोहन रेड्डी, कनिष्ठ न्यायाधीश सूर्यनारायण तसेच खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट IR घाडी यांनी लोक अदालत संदर्भात माहिती दिली। गँगवाडीच्या 4 महिला ताब्यात। गँगवाडी परिसरातील 4 महिलांना गणपत गल्लीत संशयास्पदरित्या फिरताना खडेबाजार पोलिसांनी अटक केली आहे। आणखीन एका महिलेचा शोध सुरू आहे। उमा चौगुले, ज्योती उर्फ रोशनी पिटके, आरती चौगुले आणि रहिदा चौगुले चौघीही राहणार गँगवाडी अशी महिलांची नावे आहेत। खडेबाजारात पाकिटमारी होत असून त्यांचा सूत्रधार तरुण वेगळा आहे, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। कुस्तीपटू सोनम मलिक पहिल्याच फेरीत गारद।
टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारताची सुरुवात पराभवाने झाली। अन्नू राणी भालाफेकमध्ये अंतिम फेरी गाठू शकली नाही। यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाचे अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न भंगले। जागतिक विजेता बेल्जियमने भारताला 5-2 असे पराभूत केले। कुस्तीची सुरुवातही पराभवाने झाली। युवा कुस्तीपटू सोनम मलिक पहिल्याच सामन्यात पराभूत झाली। ऑलिम्पिकला जाणारी भारतीय सर्वात तरुण महिला कुस्तीपटू सोनम मलिकला विजयासह पदार्पण करण्याची संधी होती। शेवटच्या 30 सेकंदापर्यंत ती 2-0 अशा आघाडीवर होती, पण मंगोलियन कुस्तीपटू बोलेर्तुया खुरेलखुने सामना बरोबरीत आणला। त्यानंतर जास्त गुणांचा डाव खेळल्यामुळे मंगोलियन कुस्तीपटूला विजेता घोषित करण्यात आले। महिलांच्या फ्रीस्टाईल 62 किलो वजनी गटात हा सामना रंगला। ऑलिम्पिकमध्ये नेमबाजांची पाटीकोरी। सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या नेमबाजांची पाटीकोरी राहिली। सोमवारी झालेल्या पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन या अखेरच्या नेमबाजी प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि संजीव राजपूत यांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले। आसाका नेमबाजी केंद्रावर झालेल्या पात्रता स्पर्धेत तोमरला 21वे आणि राजपूतला 32वे स्थान मिळाले। अव्वल 8 स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले। तोमरने एकूण 1167 गुण मिळवताना 63 वेळा 10 गुण कमावले, तर कारकिर्दीतील तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या राजपूतने एकूण 1157 गुण मिळविताना 55 वेळा 10 गुण मिळविले। 5 वर्षापूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांना एकही पदक मिळाले नव्हते। त्यानंतर अभिनव बिंद्रा यांच्या नेतृत्वाखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार टोकियो ऑलिम्पिकसाठी रणनीती आखण्यात आली होती। हॉकीत भारताचा उपांत्य फेरीत पराभव, आता कांस्य पदकासाठी लढणार। जगज्जेत्या बेल्जियमने भारताचा 5-2 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली। आता भारतीय संघ कांस्य पदकासाठी लढेल। ऑलिम्पिकमध्ये भारताने 8 सुवर्ण पदक जिंकली आहेत, पण गेल्या 41 वर्षात भारताला एकही पदक जिंकता आले नाही। 1980 साली भारताने मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते। कांस्य पदकासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांच्यातील पराभूत संघाविरुद्ध खेळेल। पहिल्या क्वार्टरमध्ये 1 मिनिट 4 सेकंदाला मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर बेल्जियमने पहिला गोल करून भारताविरुद्ध 1-0 अशी आघाडी घेतली। दोन्ही संघांनी पहिल्यापासून चांगला खेळ केला। त्यानंतर भारताच्या हरमनप्रीत सिंगने 7व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करून संघाला 1-1 अशी बरोबरी करून दिली। पहिल्या गोल नंतर 1च मिनिटात 8व्या मिनिटाला मनदीप सिंगने रिव्हर्स स्किटने गोल करून भारताला 2-1 अशी आघाडी करून दिली। मनदीपने बेल्जियमचा गोलकीपर वेंचसला चकवले। भारतीय संघाने पहिल्या 15 मिनिटाचा खेळ संपवला तेव्हा 2-1 अशी आघाडी घेऊन वर्ल्ड चॅम्पियन बेल्जियमवर दबाव ठेवला। दुसऱ्या क्वार्टरमध्ये बेल्जियमने दुसरा गोल करून 2-2 अशी बरोबरी केली। पहिल्या हाफचा खेळ संपला तेव्हा ही बरोबरी कायम होती। या हाफमध्ये दोन्ही संघात चुरस पाहायला मिळाली। दोन्ही संघ एकमेकांना संधी देत नव्हते, त्यामुळे मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याकडे त्यांचा कल होता। दुसऱ्या हाफमध्ये तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी एकमेकांना कोणतीही संधी दिली नाही, त्यामुळे गोल 2-2 असा बरोबरीत राहिला। चौथ्या क्वार्टरमध्ये बेल्जियमने तिसरा गोल करून 3-2 अशी आघाडी मिळविली। त्यानंतर बेल्जियमने चौथा गोल करून 4-2 अशी मोठी आघाडी मिळवून दिली। अखेरच्या मिनिटात बेल्जियमने 5वा गोल करून 5-2 असा विजय मिळविला। भारतीय संघाला मोठा धक्का, महत्त्वाचा सलामीवीरही इंग्लंडमधील सामन्याला मुकणार। इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात होत आहे। त्याआधी भारतीय क्रिकेट संघाची चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे। सलामीवीर फलंदाज शुभमन गिल मायदेशी परतल्यानंतर भारताचा अजून एक महत्त्वाचा सलामीवीर दुखापतग्रस्त झालाय। गिलच्या जागी फलंदाजीला येणारा मयंक अग्रवाल ही दुखापतग्रस्त झाला आहे। ट्रेंट ब्रिज येथे सरावादरम्यान मयंक दुखापतग्रस्त झाला, त्यामुळे त्याला पहिल्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितले। नेट सरावादरम्यान मयंकच्या डोक्याला मार लागल्याने तो जखमी झाला। या वृत्ताला सर्वात आधी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने दुजोरा दिला होता। मोहम्मद सिराजने टाकलेला एक उसळता चेंडू हेल्मेटवर आदळल्याने मयंक जखमी झाला। सध्या वैद्यकीय तज्ञांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय। न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी निवडल्या गेलेल्या अंतिम संघातील एकूण 4 खेळाडू आतापर्यंत जखमी झाले आहेत।
ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावले, आता खेळाडूंच्या कुटुंबियांना मिळत आहे धमकी। ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताची कामगिरी फार समाधानकारक झाली नाही। अनेक वैयक्तिक खेळात पदकाची अपेक्षा होती, पण भारतीय खेळाडूंना यश आले नाही। असे असले तरी खेळाडूंनी त्यांच्या परीने सर्वोत्तम कामगिरी केली आणि देशाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न केला। टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या महाराष्ट्रातील एका खेळाडूच्या कुटुंबियांना शेजाऱ्यांकडून धमकी दिली जात आहे। टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजी, सांघिक आणि वैयक्तिक प्रकारात सहभाग घेणाऱ्या साताऱ्याच्या प्रवीण जाधवच्या कुटुंबियांना धमकी दिली जात आहे। जाधवच्या घराजवळ राहणाऱ्या शेजाऱ्यांकडून ही धमकी दिली जात आहे। प्रवीणने सांघिक प्रकारात अतानु दास आणि तरुणदीप राय सोबत भाग घेतला होता, तर मिश्र दुहेरीमध्ये देखील प्रवीणने दीपिका कुमारी सोबत भाग घेतला होता। त्यांनी अंतिम 8 पर्यंत झेप घेतली होती। आता ऑलिम्पिक मधून परत आल्यानंतर प्रवीणने मिळविलेले यश पाहवत नसल्याने शेजारी त्याला धमकी देणारे फोन करत आहेत। प्रवीण जाधव हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील साराडे गावचा आहे। जाधव कुटुंबातील 4 जण एका झोपडी वजा घरात राहतात। जाधव लष्करात दाखल झाल्यानंतर त्यांनी पक्के घर बांधले। या संदर्भात जाधवने सांगितले की सकाळी 5-6 जण आले आणि माझ्या वडिलांना आणि काकांना धमकी देऊन गेले। आम्ही घराची काही दुरुस्ती करणार आहोत, यासाठी त्यांचा विरोध आहे। याआधी देखील त्यांनी अशा प्रकारे त्रास दिला होता। त्यांना एक स्वतंत्र मार्ग हवा आहे, ज्यावर आम्ही होकार दिला होता, पण आता त्यांनी मर्यादा सोडली आहे। आम्ही घराची दुरुस्ती करणार आहोत, त्याला विरोध करत आहेत। या घरात आम्ही अनेक वर्षांपासून राहत आहोत, सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत, असे जाधवने सांगितले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।